प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, मधुर, सुंदर, महान आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. आज पुन्हा एकदा मी परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय आणि या थोड्या वेळ आपण परमेश्वराच्या वचनांकडे जाऊया. तो देव महान आहे, त्याची दया सनातन आहे, त्याचं सामर्थ्य अद्भुत आहे आणि त्याच्या वचनांच्याद्वारे तो आमच्या संगती बोलतो. त्याच्या वचनांच्याद्वारे तो आम्हाला शिकवतो, तो आमची घडवणूक करतो. त्याच्या वचनांच्याद्वारे तो आम्हाला दोष दाखवतो. एक वचन आहे आणि ते काय म्हणतं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे. काय करतं देवाचं वचन? आम्हाला सद्बोध करतं, आमचे दोष दाखवतं, आमची सुधारणूक करतं आणि आम्हाला नीतिमत्वाचं शिक्षण असं ते देतं. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनांकडे आम्हाला सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे. परमेश्वराच्या वचनांमधून आम्हाला शिकायची गरज आहे. या तर आज आपण काही वचनांकडे जाऊया. अगदी पटापट जितक्या लवकर पूर्ण करता येईल प्रयत्न करतो. आणि आजचा टॉपिक आहे विश्वासघात. मी मागच्या वेळेसच्या मेसेजमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे कसा विश्वासघात केला जातो, त्या विश्वासघातामध्ये आम्हाला कसं जगायचंय किंवा आम्ही नेमकं काय करायचंय, आणि या सगळ्या गोष्टींवरती आज आपण थोडंसं विचार करूया. वचनांमधून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया, ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि त्याद्वारे परमेश्वराचा आपण गौरव करूया. या तर मग मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 10वा आणि 11वा वचन आम्हाला काय सांगतं आपण पाहूया. नंतर त्या 12 जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्करियोत हा त्याला मुख्य याजकाच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्याच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले. तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला. जेव्हा विश्वासघात या गोष्टीवरती बोलणार, या विषयावरती बोलणार, तेव्हा त्यामध्ये त्या विश्वासघातामुळे निर्माण होणारे राग, त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना, त्याच्यामुळे निर्माण होणारं दुःख आणि निराशा, या सगळ्या गोष्टींकडे आज आम्हाला थोडंसं पाहायचंय. प्रभू येशू ख्रिस्त ज्याने 12 शिष्य निवडले आणि त्या 12 शिष्यांमधला हा एक शिष्य यहुदा इस्करियोत. आता हा विश्वासघात ज्या यहुदा इस्करियोतने केला, पहिले तर आपण थोडंसं समजून घेऊया की विश्वासघात नेमकं कोण करू शकतं. जी व्यक्ती सर्वात जवळची आहे, हा 12 शिष्यांपैकी एक असणारा यहुदा इस्करियोत. आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून सुंदर टीचिंग मिळाले. पश्चाताप, दया, क्षमा, कृपा, शांती, प्रीती आणि या सगळ्या गोष्टी तो त्याच्यापासून शिकतोय. जीवनाविषयीचं उत्तम शिक्षण ज्याला मिळाले, जो पर्सनल क्वेश्चन प्रभू येशू ख्रिस्ताला विचारू शकत होता, त्या 12 जणांच्या टीम मध्ये होता, त्या 12 जणांच्या ग्रुपमध्ये होता. त्याच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने कदाचित विशेष लक्ष दिलं असेल. त्याला जास्त समजावण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल, कारण येशूला माहित होतं की मला यांच्यातलाच एक जण धरून देणार आहे. आणि येशूविषयीची इत्तमभूत माहिती असणारा व्यक्ती. बघा, योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 4 ते 6 वचन पाहिले तर तो कोण होता ते देखील आम्हाला समजतं. योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 4 ते 6 वचन मी वाचतो. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहुदा इस्करियोत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरिबास का दिले नाही? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला, असे नाही तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे काही टाकण्यात येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. प्रेज द लॉर्ड. आणि हा यहुदा इस्करियोत ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं, तो यहुदा इस्करियोत जो या 12 जणांच्या मिनिस्ट्रीचा खजिनदार होता. ह्यांची जी काही मिनिस्ट्री चालत होती, त्यांना
जे काही लागत असेल आणि त्याच्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं जात असेल त्या सगळ्याचा खजिनदार हा यहूदा इस्करियोत होता. सगळ्यात जवळचा व्यक्ती, खजिनदार होता, परंतु तो चोर होता. त्याच्या जवळ जे काही जमा होत असेल त्याच्यातलं तो चोरी करत होता असं इथं सांगितलंय. चोर असणाऱ्या व्यक्तीला खजिनदार केले. मला जास्त काही बोलायचं नाही, तुम्ही समजदार लोक आहात. पण त्याने चोरी करून तिथपर्यंतच थांबला नाही, तर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलंय. तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने अनेक चमत्कार केले आणि ते सगळे चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारा हा यहूदा इस्करियोत. येशू ख्रिस्त पाण्यावर कसा चालला, येशूने वादळ कसं शांत केलंय आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कसं कोढी लोकांना बरं केलं, कसं आंधळ्यांना त्याने आरोग्य दिलं, भूतग्रस्तांमधून भूतं कशी काढली, पांगळ्यांना कसं त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते कसे बरे झाले, बहिरे लोक कसे काय ऐकायला लागले, मुके लोक कसे बोलू लागले, मेलेले लोक कसे जिवंत झाले, हे सगळं अगदी इत्तमभूत प्रत्येक गोष्टीची त्याला खडानखडा माहीत होती. असा हा यहूदा इस्करियोत. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात पहिली गोष्ट काय, आम्ही 4-5 गोष्टी शिकणार आहोत. पहिली गोष्ट काय, विश्वासघात कोण करतं? सगळ्यात जवळची व्यक्ती. त्यामुळं तुम्ही आज ज्याच्यावरती खूप जास्त प्रीती करत असाल, घरातले असो बाहेरचे असो, जे कोणी असतील, मी कोणाबद्दलच काही बोलणार नाही, परंतु आज एक गोष्ट लक्षात घ्या की घरातलीच व्यक्ती, जवळचीच व्यक्ती विश्वासघात करते. जिच्यावर तुम्ही संपूर्ण विश्वास टाकला असेल तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते. आणि म्हणून थोडीशी काळजी घ्यायला शिका, कारण हे शेवटचे दिवस आहेत, शेवटच्या काळातले दिवस आहेत. आणि शेवटच्या काळामध्ये लोक कसे असणार आहेत? 2 तिमोथेला पत्र आणि त्याच्यामध्ये जर वाचलं तर 3ऱ्या अध्यायामध्ये वाचतो, त्याच्यामध्ये शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूढ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा, असं बायबल आम्हाला इथे सांगतं. कसे असणार आहेत शेवटच्या काळातले लोक? गर्विष्ठ, धनलोभी, स्वार्थी, विश्वासघातकी. आणि म्हणून आम्हाला या गोष्टींकडे थोडंसं बारकाईने लक्ष द्यायचंय की आम्ही कशा लोकांच्या संगतीमध्ये आहोत. मी तुम्हाला पुढे जाईल तसं वचन दाखवतो आणि मग तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. आज मला इतकंच तुम्हाला सांगायचंय. विश्वासघात कोण करू शकतं? तुमच्या जवळ असणारी व्यक्ती, तुमच्या घरातली व्यक्ती, जिच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवला असेल आणि तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करते. जर मागे इतिहास पाहिला तर आपला संपूर्ण इतिहास, मी मागे पण एका मेसेजमध्ये बोललो होतो, संपूर्ण इतिहास हा गद्दारांनी भरलेला आहे. संपूर्ण इतिहास तुम्ही बघा, शिवाजीला मारणारी त्याची बायकोच होती. हे सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, त्या पुस्तकांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि मग ज्या येशूने सगळ्या प्रकारचे चमत्कार केले, ज्यांनी सगळ्यात सुंदर, जगातल्या सुंदर टीचिंग येशूच्या पायाजवळ बसून ऐकलंय, तो यहूदा इस्करियोत. 5,000 लोकांना येशू जेवण चारत होता, त्या जेवणामध्ये सहभागी झालेला हा यहूदा इस्करियोत. त्यानंतर 4,000 लोक जेवण तृप्त झाले, त्यांच्यामध्येही असणारा हा यहूदा इस्करियोत.
थोडंसं अजून पाहूया आपण कुठे कुठे होता हा यहूदा इस्करियोत. मार्कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय जर पाहिलात तर त्या 6व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला हा यहूदा इस्करियोत दिसतो. आणि तिथे 7व्या वचनापासून असं सांगितलंय, नंतर त्या 12 जणांस आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडी जोडीने पाठवू लागला. म्हणजे 12 शिष्य जे प्रभू येशू ख्रिस्तांना निवडले होते, त्या 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची 2-2 जणांची जोडी बनवली आणि 6 जोड्या तयार झाल्या. 6 जणांना त्यांनी काय केले, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की येशूने त्यांना आज्ञा केली की तुम्ही संगती काही घेऊ नका वगैरे वगैरे. आणि 12वे वचन सांगतं की ते तिथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढले आणि अनेक रोग्यांना तैलभंग करून बरे केले. ह्या 12च्या 12 शिष्यांना भूत काढायचा अधिकार मिळाला. या 12च्या 12 शिष्यांना रोगांवरती अधिकार मिळाला आणि ते ज्यांच्यासाठी प्रार्थना करत होते ते लोक बरे होत होते. त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे अनेकांच्या जीवनातली भूत निघून गेलीत असं बायबल इथं सांगतं. त्यांच्यापैकीच हा यहूदा इस्करियोत. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यापैकीच असणारा हा यहूदा इस्करियोत. आणि हा यहूदा इस्करियोत जो प्रभू येशू ख्रिस्ता संगती जेवण करत होता, ज्याने जगातलं सुंदर टीचिंग ऐकलं होतं, म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं टीचिंग त्याने ऐकलं होतं. आज आम्ही फक्त बायबल वाचतो आणि त्याच्यातून आम्हाला कळतं, परंतु तो येशूच्या संगती राहणारा व्यक्ती. आणि अशा व्यक्तीबद्दल असं म्हटलं गेले की तो चोर होता. 12 शिष्यांमध्ये सहभागी झालेला, परंतु चोर असणारा. मग थोडासा विचार करा, आजच्या जगामध्ये अनेक लोक असे आहेत की जे खोटे संदेष्टे असतील, खोटे शिक्षण देणारे असतील, विश्वासणाऱ्याचा मुखवटा धारण केलेले लोक आपण ज्याला म्हणूया. मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 21व्या वचनात स्पष्ट म्हटले. आणि म्हणूनच येशू सांगतो की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा, बघा, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आणि त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. भूत काढणाऱ्यांचाही नाही आणि अनेक चिन्ह चमत्कार करणाऱ्यांचाही प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं सांगितलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि इंग्लिशमध्ये असं म्हटलंय की आय नेव्हर न्यू यू हू ब्रेक गॉड्स लॉज. फॉल्स बिलिव्हर ज्याला म्हटले, खोटे संदेष्टे किंवा खोटे विश्वासणारे. फॉल्स बिलिव्हर्स कॅन मिमिक ट्रू बिलिव्हर्स. म्हणजे ते मिमिक्री करतील, म्हणजे ते सोंग आणतील. खोटे विश्वासणारे हे खरे विश्वासणाऱ्याचं सोंग करतील असं बायबल आम्हाला सांगतं. मग ते आम्ही खूप विश्वासणारे आहोत, आम्ही खूप धार्मिक आहोत, असा धार्मिकतेचा आव आणून परुषी सदुक्यांसारखे चौकात जाऊन कदाचित मोठे मोठ्याने प्रार्थना करणारे असतील, मोठे मोठे बॅनर छापून कदाचित, मला माहित नाही, मला कोणाबद्दल बोलायचं नाही आणि कोणाचा न्याय करायचा माझ्याकडे अधिकारही नाही. परंतु आम्ही फक्त स्वतःकडे पाहायचं की आम्ही खरे विश्वासणारे आहोत का खोटे विश्वासणारे आहोत. आम्ही यहूदा इस्करियोत प्रमाणे आहोत की यहूदा इस्करियोत सारखं जीवन आम्ही जगत आहोत का आम्ही खऱ्या विश्वासणाऱ्यांपैकी आहोत, जे येशूचे बाकीचे 11 शिष्य होते त्या शिष्यांप्रमाणे आमचं जीवन आहे. आम्हाला आज थोडक्यात अगदी आम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. यहूदा म्हणजे असं म्हटले की जुडास, यहूदाला इंग्लिशमध्ये जुडास म्हटलं गेले.
Judah loves all the stuff around Jesus, but not Jesus. येशूच्या सभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टी यहुदाला आवडत होत्या. म्हणजे जसं येशू चमत्कार करतोय, छान वाटतंय. येशू पाण्यावरून चालतोय, वा किती छान, मस्त वाटतंय येशूकडे पाहताना. येशू चिन्ह चमत्कार करतोय, येशू मेलेल्यांना जिवंत करतोय, येशू अनेक रोग्यांना बरं करतोय, येशू आंधळ्यांना दृष्टी देतोय, येशू 5,000 लोकांना जेवण घालतोय. छान वाटतंय, सुंदर वाटतंय. या सगळ्या गोष्टी बघायला खूप मस्त वाटतंय. येशूच्या संगती राहायला पण बरं वाटतंय. पण येशूवरती प्रेम करता येत नाहीये. अशीच अवस्था आजच्या जगातल्या बिलीवर लोकांची आहे. येशूवरती प्रेम करता येत नाहीये, तो विश्वास नाहीये. येशूवरती प्रेम करण्याऐवजी ठीक आहे, चर्चला जायचंय, स्तुती आराधना करायची, प्रेझेंट वर्शिप करायची, ते म्युझिक आवडतंय, ते गाणारे लोक आवडतायत, तिथे गेल्यानंतर मनाला शांती वाटतीये, बरं वाटतंय, सगळ्या गोष्टी छान वाटतात. बस तेवढं करायचं आणि घरी निघून यायचं. येता परत चिकन, मटन, बिर्याणी आणि हे सगळं आहेच. खऱ्या मनाने येशूवरती प्रेम करायची इच्छाच होत नाही. काही लोकांना म्हटलं उपवास करा, तर ते म्हणतात आम्ही आमच्या लाईफमध्ये उपवास करूच शकत नाही. येशूसाठी त्याग करायची प्रवृत्ती नाही. आणि असं दाखवतात की आम्ही खूप येशूचे भक्त आहोत, इतके की आम्ही चर्चला गेलो नाही तर कदाचित उद्या हार्ट अटॅक येईल लगेच आम्हाला. प्रेज द लॉर्ड. कोणाचा विश्वासघात करत आहात? आज थोडासा विचार करा. येशूसाठी जर कुठलीच गोष्ट करायची तयारी नसेल तर तुम्ही नेमकं काय करत आहात, कसा विश्वास ठेवलाय, याची आज थोडीशी स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचं परीक्षण करायला सुरुवात करा. या यहुदाला येशू प्रोफेसीज करतोय ते बरं वाटतंय, तो भूत घालवतोय ते बरं वाटतंय, सुंदर सुंदर चमत्कार करतोय ते बरं वाटतंय. पण या यहुदाला येशूवरती प्रेम करायची इच्छा नव्हती. काही लोक अशीच आहेत, ज्यांना मोठे मोठे स्थान पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे, त्यांना समोरच्या स्टेजवरच्या खुर्च्यांवरती बसायला हवंय, त्यांना सभास्थानामध्ये पद पाहिजे असतं, मोठ्या मोठ्या चर्चेसमध्ये त्यांना सेक्रेटरी आणि खजिनदार होण्याची गरज वाटत असते. पण येशू नको असतो. येशूवरती प्रेम करायची इच्छा नसते. मला प्रार्थना करायची का संधी दिली नाही याच्यासाठी भांडणारे मी लोक पाहिलेत, नाराज होणारे लोक मी पाहिलेत, स्टेजवर बसू दिलं नाही, समोरच्या चेअरवरती बसायला लावलं म्हणून वाद घालणारे लोक मी पाहिलेत. प्रियांनो, विचार बदला. बघा लूका शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगतं. लूका शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहुदा, ज्याला इस्करियोत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला. प्रेज द लॉर्ड. आता या यहुदा इस्करियोत मध्ये सैतान शिरलाय म्हणजे तो लगेच भूत लागलेले व्यक्ती जशी घुमायला लागती तसा घुमायला लागला का? नाही. तो लगेचच आरडाओरडा करायला लागला, त्याला लगेच साखळदंडाने बांधून ठेवावं लागलं किंवा त्याच्यावरती लगेच येशूला येऊन प्रार्थना करावी लागली, असं काहीच नाही घडलेलं. सैतानी शक्तीने पोजेस असणारे लोक आणि सैतानाचं पोझिशन आणि डेमोनिक पोझिशन याच्यात थोडासा फरक आहे. सैतान त्याच्यामध्ये शिरला म्हणजे त्याच्या विचारांचा सैतानाने ताबा घेतला, आणि ज्याच्यामध्ये सैतान शिरलाय ऍक्च्युली तो व्यक्ती, मग आपण पाहतो की भूतग्रस्त लोक जे असतात आणि मग त्यांना ज्याप्रमाणे त्रास होतो, त्या शरीराला ज्याप्रमाणे त्याच्या पूर्णपणे काय म्हणूया पिळून टाकलं जातं, तशा प्रकारचं सैतान याच्यात घुसला नव्हता. तर सैतानाने याच्या विचारांचा ताबा घेतलाय आणि सैतानाने ज्याप्रमाणे याच्या विचारांचा ताबा घेतलाय त्याचप्रमाणे आज अनेक लोकांच्या विचारांचा ताबा सैतानाने घेतलाय.
सो कॉल्ड ख्रिस्ती म्हटलेले, बिलिव्हर्स म्हटलेले, विश्वास ठेवणारे म्हटलेले, अन्य भाषेत बोलणारे, अशा प्रत्येकाच्या विचारांचा ताबा सैतान घेऊ शकतो. हे तुम्हाला आणि मला समजून घ्यायचंय. कारण इथं यहुदा इस्करियोत हा 12 शिष्यांपैकी एक होता, जो भूतं काढत होता, जो रोग्यांवरती हात ठेवून प्रार्थना करत होता. आणि अशा यहुदा इस्करियोतच्या विचारांचा ताबा सैतानाने घेतलाय. इज लॉर्ड. सैतान, असं म्हटलं जातं, सैतान डोंट अपियर टू बी पजेस्ड. तो असं दाखवत नाही की मी याच्या विचारांचा ताबा घेतलाय. ते विश्वासणारे लोक, ते बिलिव्हर्स, ते चर्चला जाणारे, दर रविवारी चर्चला जाणारे, आणि ते शांत असतात, ते हुशार असतात, ते विश्वासी असल्याचं भासवत असतात. त्यांना असं वाटतं की आम्ही चर्चला गेलोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मस्त 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 चालू आहे. On a worldwide scale, same thing will happen when the Antichrist appears. ज्यावेळेला जगामध्ये अँटिख्राइस्ट ज्यावेळेला उभा राहील ना, त्यावेळेला ते असंच असणार आहे. अचानकपणे तो शांततेचा मार्ग पत्करतोय असं वाटेल, तो सगळ्यांना शांती शिकवल, संपूर्ण जगाला एकत्र करेल, आणि तो शांततेचा आव आणून स्वतःला या जगाचा राजा घोषित करणार आहे. आणि हे सगळं बायबलमध्ये सांगितलंय, शेवटच्या काळातला तो अँटिख्राइस्ट कसा असेल, काय होईल, काय नाही वगैरे. पण सेम गोष्ट शांत राहून, विश्वासू असल्याचं भासून, मी देवावर खूप प्रेम करतोय, प्रीती करतोय असं भासून, मी खरा विश्वासणारा आहे असं दाखवून. प्रेज द लॉर्ड. विचार करा, योहान कृष्ण वर्तमान 13वा अध्याय आणि 12व वचन काय म्हणतंय, जरा ते पण पाहूया. योहान 13:2. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. काय विचार घातले होते या यहुदा इस्करियोत मध्ये? येशूला धरून द्यायचे. प्रेज द लॉर्ड. येशूला धरून द्यायचंय. सैतानाने ताबा घेतला त्याच्या मनाचा, त्याच्या विचारांचा. तो स्वतः जबाबदार होता, तो जी निवड करत होता त्याची, तो निवड करत होता की येशूला धरून द्यायचे. तो करत असणारा विचार, त्याची कृती आणि त्याच्या निर्णयासाठी तो स्वतः जबाबदार होता. प्रेज द लॉर्ड. इट्स चॉईस. तुम्ही काय निवड करत आहात? हालेलुया. आज तुमच्या जीवनात तुम्ही विचार करायचा, तुम्ही काय निवड करत आहात? विश्वासघात करायचा की विश्वासाने वागायचं? तुम्ही काय निवड करत आहात? येशूच्या विरुद्ध जायचं, येशूच्या वचनांच्या विरुद्ध जायचं, की येशूच्या वचनांप्रमाणे वागायचं? आणि म्हणून अनुवाद 30:19 मध्ये सुंदर वचन आहे. तो असं म्हणतो की मी आकाश आणि पृथ्वीला साक्षीला ठेवून तुम्हाला सांगतो की तुम्ही आज जीवन, तुमच्या समोर मी आज जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, शाप आणि आशीर्वाद ठेवलेले आहेत. आणि तो असं म्हणतो की तुम्ही जीवन निवडून घ्या. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला निवड करायची, चॉईस करायची, तुमच्याकडे आज परमिशन आहे. परमेश्वराने ते तुमच्या हातात सोपवले. तुम्ही काय निवड करत आहात? विश्वासघात करत आहात? कोणाचा करत आहात? विचार करा. आज जे पेरणी करणार आहात तेच उगवणार आहे, वेगळं काहीच उगवणार नाही. आंबा पेरला आणि त्याला गहू यावेत अशी कल्पना केली तर नाही जमणार प्रियांनो. आंबा पेरला, आंबाच मिळणार. विश्वासघात केला, विश्वासघातच पदरामध्ये पडणार. चांगलं काहीच पदरात पडणार नाही. द्वेष करणारे असताल, द्वेषच पदरात पडेल. निंदा करणारे असताल, तुमची निंदाच केली जाईल. दोष दाखवणारे असताल, तुमचेही दोषच काढले जातील. तुम्ही काय पेरत आहात? तुम्ही काय चॉईस करत आहात? इथं सैतानाने या यहुदा इस्करियोतचा ताबा घेतलाय. त्यांनी स्वतः ती निवड केली होती. तो स्वतः चोर होता, परंतु तो असं भासवत होता की मी विश्वासणाऱ्यांच्या टीम मधला आहे. कदाचित अनेकांना येशूविषयी सांगणारा देखील असेल, सुवार्ता सांगणारा असेल, भूतं काढणारा होता, प्रार्थना करणारा होता, रोगी आजारांना बरं करत फिरत होता. प्रेज द लॉर्ड. आज अनेक उदाहरणं आम्हाला अशीच विश्वासघाताची पाहायला मिळतात.
रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप आम्ही पाहतो, मॅरेजेसमध्ये आम्ही ब्रेकअप पाहतो, प्रॉपर्टी इश्यूजमध्ये आम्ही विश्वासघात पाहतो, एकापेक्षा जास्त लोकांसंगती रिलेशन ठेवणाऱ्या लेडीज आम्ही पाहतो, धोका देणारे लोक अगदी आमच्या संगती घरापासूनच सुरुवात होती, लांब जाऊ नका कुठेच. धोका देणारे लोक जवळचेच असतात, लांबचे नसतात. सगळ्यात मोठी गोष्ट ही लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला नंतर एक वचन सांगतो, कोण धोका देतं जास्त, मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन. प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख होतं, परंतु तो सरप्राईज झालेला नाही. त्याला दुःख झालं असेल, त्याला ज्यावेळेस तो जेव्हा म्हणतोय की मी मनुष्यांच्या हाती धरून दिला जाईल, बघा मार्क शुभवर्तमानात सांगितलंय, तो बोलतो तिथे तसं. त्याला माहित होतं की हे मला धरून देणार आहे, मला धरून देणारा या 12 जणांपैकीच आहे. त्याला माहित होतं यहूदा इस्करियोत काय करणार आहे. आणि 9वा अध्याय आणि 31वा वचन तिथे, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता, तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे, ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. त्याला माहित होतं या गोष्टी. प्रभू येशू ख्रिस्ताला हे सर्व काही माहित होतं. तिथंच मार्क 10:33 मध्ये देखील तीच गोष्ट त्यांनी सांगितली पुन्हा एकदा. पहा, आपण वर यरूशलेमेस जात आहोत, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. प्रेज द लॉर्ड. आणि येशूला या गोष्टी माहित होत्या, तो सरप्राईज झालेला नाही. परंतु ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये असं काहीतरी घडतं ना, त्यावेळेला मात्र आम्ही सरप्राईज होऊन जातो. अचानक ज्यावेळेला एखादी व्यक्ती तुमचा विश्वासघात करते, कालपर्यंत प्रेमाने वागणारी व्यक्ती सकाळपर्यंत जी प्रेमाने वागत होती, दुपारनंतर ती व्यक्ती बदलती, दुपारनंतर तिचे शब्द बदलतात. विचार करा, अचानक तुम्हाला ज्यावेळेला शॉक देतात असे काही लोक, त्यावेळेसची तुमची अवस्था कशी असते. कोण विश्वासघात करतंय बघा जरा बघा. मार्क शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 12वा वचन. बायबल इथे असं सांगते, तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरता धरून देईल आणि मुले आपल्या आईबापावर उठतील आणि त्यांचा प्राणघात करतील. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट शब्दात सांगितलं इथं, तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरता धरून देईल व मुले आपल्या आई बापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करतील. शेवटच्या काळामध्ये हे सगळं घडणार आहे आणि या गोष्टी बायबलमध्ये स्पष्ट सांगून ठेवल्यात. मगाशी मी तुमच्यासाठी वाचलं तसं 2 तिमोथेच्या पत्रात 3ऱ्या अध्यायामध्ये तिथे स्पष्ट सांगितलं, शेवटच्या काळात कठीण दिवस येणार आहेत आणि लोक स्वार्थी असणार आहेत, धनलोभी असणार आहेत. स्वतःचा पैसा स्वतःसाठीच, दुसऱ्या कोणासाठी नाही. विश्वासघात करणारे लोक, पैशासाठी विश्वासघात केला जातो, स्वार्थासाठी विश्वासघात केला जातो. ज्यावेळेला तुम्ही तुमचा हक्क मागताय त्यावेळेला विश्वासघात केला जातो, त्यावेळेला तुम्हाला बाजूला काढलं जातं. का विश्वासघात केला जातोय? बिकॉज ऑफ सिन अँड सेल्फिशनेस. सिन अँड सेल्फिशनेस, पाप आणि स्वार्थीपणा. बघा मत्तेय शुभवर्तमानामध्ये 26व्या अध्यायात काय म्हणतो हा यहूदा इस्करियोत, का तो येशूला धरून देतो आणि का लोक तुमचा आणि माझा विश्वासघात करतात, याचं उत्तर इथे आहे. पहा, मत्तेय शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 14 आणि 15. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? काय म्हटलं हा यहूदा इस्करियोत, मी येशूला धरून दिले तर तुम्ही मला काय देणार, मला काय मिळणार? धोका देणारे लोक काय करतात?
मी काल परवा एक व्हिडिओ पाहत होतो आणि दोघं जण एक कपल जे रिलेशनशिपमध्ये आहे आणि ते बसलेत एका गार्डनमध्ये आणि एक व्यक्ती तिथे येतो आणि तो प्रँक करत असतो आणि तो प्रँक करणारा त्या मुलाला म्हणतो की तुला 1,00,000 रुपये देतो, या मुलीला तू सोडून दे, या मुलीला मी घेऊन जातो. तो मुलगा म्हणतो नाही नाही, कसं शक्य आहे. मग तो पैसे वाढवायला लागतो, 2,00,000, 3,00,000, 5,00,000, 10,00,000 पर्यंत तो येतो. म्हणतो 10,00,000 देतो तुला, तू ह्या मुलीला सोड, मी ह्या मुलीला घेऊन जातो. तो मुलगा म्हणतो तू 10,00,000 नाही, मला 10 कोटी दिले तरी मी ह्या मुलीला सोडणार नाही. आणि तो म्हणतो ठीक आहे यार, तुझं खूप प्रेम दिसतं या मुलीवरती, जाऊ देत. मग तो त्या मुलीला म्हणतो एक काम कर, आता हे 10,00,000 रुपये मी तुला देतो, ह्या मुलाला सोड आणि माझ्या संगती चल. ती मुलगी म्हणते असं कसं यार, 10,00,000 रुपयासाठी मी या मुलाला कसं काय सोडू. तो म्हणतो एक काम कर, मी तुला अजून 2,00,000 देतो, 12,00,000 देतो. ती मुलगी नाही म्हणते, 13 देतो, 14 देतो, 15 देतो. असं करत करत तो 20,00,000वरती येतो. आणि ज्यावेळेस ते 19-20 लाखावरती तो येतो त्यावेळेला ती मुलगी म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही, मी येते तुझ्या संगती. आणि तो मुलगा शॉक होतो, म्हणतो मला पण तो 10,00,000 देत होता त्यावेळेला तर मी नाकारलं त्याला. मी त्याला म्हटलं नाही की मी त्याला म्हटलं की 10 कोटी दिले तरी पण मी या मुलीला सोडणार नाही, कारण मी हिच्यावरती जीवापाड आतोनात प्रेम करतो. पण ही मुलगी 20,00,000 रुपयासाठी त्या मुलाला लगेच सोडायला तयार झाली. विश्वासघात कसा केला जातो याचं सुंदर उदाहरण आहे. काहीतरी स्वतःला मिळालं पाहिजे, माझ्याकडचं जे आहे ते माझ्यासाठीच टिकून राहिलं पाहिजे, माझ्याकडे जे आहे ते मी दुसऱ्याला देणार नाही. ही जी प्रवृत्ती आहे, स्वार्थीपणाची प्रवृत्ती, ही खोट्या विश्वासणाऱ्यांना दर्शवते. कारण येशूने तर स्वतःचा जीव देखील देऊन टाकला आणि तो म्हटला की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही इतरांवरती प्रीती करा. आणि ही प्रीती जर तुम्ही करू शकत नसताल, स्वतःचं स्वतःपुरताच मर्यादित असताल, तर तुम्ही येशूचे खरे शिष्य आहात का? विचार करा, स्वतःच विचार करा. मला तुमचा न्याय करायचा नाही कोणाचाच. काय म्हणतो हा यहुदा इथे, मला काय देणार. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. किती रुपयासाठी? 30 रुपयासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकलंय. हालेलुया. त्या काळातले ते 30 रुपये कदाचित खूप जास्त असू शकतील. 2000 वर्षापूर्वीचे 30 रुपये. परंतु विचार करा, अशी स्वार्थी प्रवृत्ती असणारेच विश्वासणारे आज तुम्ही आणि मी आहोत का? आत्मकेंद्रित जीवन जगणारे, स्वतःपुरता मर्यादित असणारे, प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा आणि दुसऱ्याचा विचार न करण्याची प्रवृत्ती असणारे लोक आम्ही आहोत का? ज्याला सेल्फिश असं म्हटलं जातं. योहान 12:6 मध्ये स्पष्ट सांगितले, ही वॉज अ थीफ अँड सिन्स ही वॉज इन चार्ज ऑफ द डिसायपल्स मनी ही ऑफन स्टोल सम फॉर हिमसेल्फ. तो एक चोर होता आणि जे 12 जणांची ती जी टीम होती, जे शिष्य होते, त्यांचा जो खजिना होता त्या खजिन्याचा हा खजिनदार होता आणि जो नेहमीच त्या खजिन्यातून काहीतरी चोरायचा. सेल्फिशनेस, ग्रीड अँड बिट्रायल ऑफन गो टुगेदर असं म्हटलंय. म्हणजे स्वार्थीपणा, तो लोभ आणि विश्वासघात किंवा धोका देण्याची प्रवृत्ती हे तिन्ही पण एकत्रच असतात. ते नेहमी एकत्रच चालत असतात. जो स्वार्थी मनुष्य आहे तो 100% विश्वासघात करणार. जो लोभी व्यक्ती आहे तो तुम्हाला निश्चितपणे कुठेतरी सोडून देणार. जो विश्वासघातकी व्यक्ती आहे तो तुम्हाला निश्चितपणे कुठेतरी चीट करणार. प्रियांनो, विचार करा आज या गोष्टीचा. आणि विश्वासघात कधी केला जातो? जेव्हा त्या रिलेशनशिपमध्ये, त्या रिलेशनशिपपेक्षा, त्या नात्यापेक्षा जास्त महत्त्व पैसा, प्रॉपर्टी किंवा भौतिक वस्तूला दिलं जातं. आणि इथं या यहुदा इस्करियोतनी तेच केलेलं आम्ही पाहत आहोत. काय केलं त्याने?
त्याने पैशाला जास्त महत्व दिलंय येशू संगतीच्या नात्याऐवजी. येशूच्या संगती असणारं जे मैत्रीचं नातं असेल, जे गुरु शिष्याचं नातं असेल, त्या नात्यापेक्षा जास्त महत्व पैशाला दिलं गेलं. आजच्या जगातही असंच चालू आहे. नवरा बायकोच्या नात्यापेक्षा जास्त महत्व पैशाला दिलं जाते. आणि ज्या वेळेला असं म्हटलं जातं की एक पुरुष ज्या वेळेला कमवतो त्यावेळेला तो संपूर्ण घराचा विचार करतो, परंतु एक स्त्री ज्या वेळेला कमवायला लागते ना त्यावेळेला ती फक्त स्वतःपुरताच विचार करते. स्त्रियांना सैतान कसं फसवतो हे त्यांच्या आजही लक्षात येत नाहीये. सैतान जास्तीत जास्त स्त्रियांनाच फसवतो हे देखील आजच्या जगामधलं तेवढंच सत्य आहे आणि ते अनेक स्त्रियांना आजही समजत नाहीये. पहिली फसवली गेली ती हवाबाईच होती, विचार करा. आणि म्हणून प्रियांनो थोडंसं काळजी घ्या, लक्षपूर्वक देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. आम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देत आहोत? पैसा हा क्षणिक आहे, संपत्ती प्रॉपर्टी ही क्षणिक आहे, परंतु नातेसंबंध हे जास्त महत्वाचे आहेत. हे आम्हाला आज का लक्षात येत नाहीये? कदाचित या शेवटच्या काळातल्या त्या व्यक्तींमध्ये तुमचा समावेश झालाय का, जिथे बायबल असं सांगतं, मगाशी वाचल्याप्रमाणे 2 तिमोथी 3 अध्याय पहिले 1 ते 5 वचनं, शेवटच्या काळातल्या कठीण दिवसामध्ये मनुष्य स्वार्थी, लोभी, धनलोभी, विश्वासघातकी, क्रूर, निंदा करणारा, चहाडी करणारा, लबाडी करणारा, ममताहीन, द्वेष करणारा असा होणार आहे. आणि मग आम्ही अशाच प्रकारचे लोक आहोत का? सुभक्तीचं केवळ रूप दाखवणारे परंतु त्या परमेश्वराला नाकारणारे आम्ही लोक बनलोय का? विचार करा. आणि मत्ती 6:24 मध्ये स्पष्ट सांगितले की मनुष्य 2 धान्याची चाकरी करू शकत नाही. काय म्हटलं इथे? कारण 2 धान्याची चाकरी कोणीही 2 धान्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल. 2 धान्याची चाकरी, पैशाची चाकरी आणि देवाची चाकरी एका वेळेला होऊ शकत नाही. यू कॅनॉट सर्व बोथ गॉड अँड मनी. कशाला महत्व देत आहात? आणि यहुदा प्राइम एक्झाम्पल आहे या वचनासाठी. विशेष प्रकारे पैशाची आणि देवाची सेवा एकत्र करता येत नाही. आणि यहुदा इस्करियोत हा एक सुंदर उदाहरण आहे. जगात अनेक लोक वचन देतात, प्रॉमिस करतात. मी आयुष्यभर लग्न करताना वचन दिलं जातं, रोगात आरोग्यात, दुःखात सुखात, मरेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांची साथ देणार अशी वचनं दिली जातात. त्यावेळेला पाळक साहेब म्हणत असतात की देवाच्या उपस्थितीत आम्ही इथं उभे आहोत, आणि देवाच्या उपस्थितीत ती वचनं दिली जातात. आणि मग पैसे कमी पडले आणि वादविवाद झाले म्हणून सोडून देणारे, घटस्फोट मागणारे खूप लोक आज आम्ही पाहत आहोत. खूप लोक आज आम्ही पाहत आहोत. प्रियांनो, आज जगामध्ये सोडून देणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे आणि नातं टिकवणाऱ्या लोकांची संख्या अतिशय थोडकी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही कशा प्रकारचे लोक बनलेलो आहोत. आम्ही देवावर विश्वास ठेवणारे बनलेलो आहोत की देवाच्या वचनांच्या विरुद्ध वागणारे लोक आम्ही बनलेलो आहोत. ठीक आहे, चुका होऊ द्यात, चुकणार नाही तो मनुष्य नाही, परंतु त्या चुका सुधारून पुन्हा पुढे जाण्यासाठी आम्हाला पश्चाताप करता आला पाहिजे, आम्हाला देवाच्या जवळ जाता आलं पाहिजे, आम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करता आलं पाहिजे. मत्ती 6:21 मध्ये असं सांगितलंय, जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. या जगातलं धन जिथं तुमचं आहे सगळं मन तिथंच लागलेलं असेल. धनाकडे लक्ष लावलंय की जीवनाकडे लक्ष लावलंय? यहुदा इस्करियोतनी धनाकडे लक्ष लावलं, 30 रुपयांकडे लक्ष लावलं.
आणि त्या 30 रुपयासाठी त्याने येशूची साथ सोडली. हालेलुया. त्या 30 रुपयासाठी त्याने शास्त्री आणि पुरुषांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताला किस करून धरून दिले. त्याने ते चिन्ह ठेवलं होतं आणि त्या चिन्हाप्रमाणे तो येशूच्या जवळ आला. त्याने त्याच्या गालावरती किस केले आणि शास्त्री पुरुषांना इशारा केला की हाच तो आहे. हालेलुया. तुमच्या गळ्यात पडून तुम्हाला भेटणारे लोक तुम्हाला कदाचित खूप जवळचे वाटत असतील, पण काळजी घ्या प्रियांनो, तुम्हाला किस करणारे लोक कदाचित तुम्हाला खूप जवळचे वाटत असतील. किती प्रेमाने भेटतात हे लोक. किती गोड गोड बोलतायत. येशूची कदाचित हा यहूदा अनेकदा प्रशंसा करणारा देखील असेल, खूप गोड गोड बोलत असेल, किंवा आज गोड गोड बोलणारे लोकच खूप काय म्हणूया घातकी लोक असतात असं म्हटलं जातं. म्हणूनच सुरुवातीलाच सांगितलं की विश्वासघात कोण करतं? जे सगळ्यात जास्त जवळचे आहेत ना, ज्याच्यावरती आम्ही कधीच असा विचार नाही करू शकत ज्याच्याशिवाय विषयी की हा विश्वासघात करणारा असेल, परंतु तोच व्यक्ती विश्वासघात करतो जो सगळ्यात जास्त तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करतो, जो सगळ्यात जास्त तुम्हाला असं दाखवतो की मी तुझ्या खूप जवळचा व्यक्ती आहे, जो असं दाखवतो की तू काहीच काळजी करू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या संगती आहे, आणि तोच व्यक्ती विश्वासघात करतो. हालेलुया. विचार करा प्रिया. परंतु आज तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये इब्रिकरास पत्र 13वा अध्याय आणि 5वा वचन असं आम्हाला सांगतं की तो म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही, तुला कधीच टाकणार नाही. कोण म्हणतंय? तो प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. ज्याने त्या विश्वासघाताचा प्याला पिलाय, ज्याने तो विश्वासघात सहन केलाय, ज्याला माहित आहे की त्या विश्वासघातानंतर होणारं दुःख, त्याच्यानंतर होणाऱ्या वेदना आणि त्या सगळ्या त्रासातून, त्या सगळ्या भयंकर अशा छळातून तो प्रभू येशू ख्रिस्त गेलाय. त्या शास्त्री पुरुषांना धरून दिल्यानंतर, शास्त्री पुरुषांच्या हातात त्याला सोपवल्यानंतर त्यांनी त्याचा केलेला आनंदवीत असा छळ त्याने सहन केलाय. त्याला फटके मारले गेले, त्याला चपडाका मारल्या गेल्या, त्याला त्याच्या तोंडावरती थुंकलं गेलं, त्याला चपलांनी मारलं गेलं, त्याला उपाशी ठेवण्यात आलंय, त्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलंय, आणि हे सगळं काही त्याने सहन केलंय. हालेलुया. त्याला त्या विश्वासघाताच्या द्वारे होणारं दुःख माहीत आहे, आणि म्हणून तो असं म्हटला की मी तुला कधीच सोडणार नाही, तुला कधीच टाकणार नाही, तुझा कधीच त्याग करणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो आमचा दुर्ग आहे, तो आमचा गड आहे, तो आमचा आश्रयस्थान आहे, तो आमची लपण्याची जागा अशी आहे. तो जिवंत देव, तो प्रभू येशू ख्रिस्त, जो वधस्तंभावरती टांगला गेला, जो मेला, तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि आता हे बिट्रेल किंवा हा विश्वासघात, हा धोका, आम्ही असं म्हणू की तो एक असं म्हटलं गेलं, बिट्रेल फील्स लाईक अ स्टम्बलिंग ब्लॉक बट कॅन बी अ स्टेपिंग स्टोन टू गॉड्स ब्लेसिंग्स. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं गेले की तो एक अडखळण्याचा धोंडा ठरू शकला असता, परंतु परमेश्वराने त्या अडखळणाऱ्या धोंड्यालाच, म्हणजे त्या यहूदा इस्करियोतला धरून देण्यासाठी, धरून तर यहूदा इस्करियोतने दिलंय, परंतु त्या धरून देण्याला, त्या विश्वासघाताला त्या परमेश्वराने येशूच्या मरणानंतर विजयामध्ये बदललंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एक सुंदर गोष्ट तिथं घडलेली आम्हाला पाहायला मिळते. यहूदा येशूला धरून द्यायला बघत होता, पण या संधीचा फायदा परमेश्वराने घेतलाय. संपूर्ण जगाला आशीर्वादाकडे तो घेऊन चालला होता. हालेलुया. मृत्यूला संपवण्यासाठी, सैतानाची नांगी त्या वधस्तंभावर ठेचण्यासाठी, त्या मृत्यूला हरवण्यासाठी आणि त्या मृत्यूला विजयामध्ये जिंकण्यासाठी, पुनरुत्थानामध्ये जिंकण्यासाठी त्या यहूदा इस्करियोतचा परमेश्वराने उपयोग केलाय. प्रेज द लॉर्ड. यहूदाने धरून दिलं, विश्वासघात केला, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. फाशी घेऊन त्याला मारावं लागलं, त्याने आत्महत्या केली.
एका ठिकाणी सांगितले त्याचे आतडे फुटून बाहेर आले होते. पण त्याचं पतन झालं. पण संपूर्ण जगाला तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या मरणातून पुन्हा जिवंत झालेला आम्ही पाहत आहोत. हालेलुया. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या यहूदा इस्करियोतने विश्वासघात केलाय, तो विश्वासघात झाल्यानंतर त्या रोमी सरदारांनी, त्या यहुदी पुरुषांनी त्याला मारलंय, त्याला अनेक प्रकारचा त्रास दिलाय, त्याचा छळ केलाय, त्याला वधस्तंभावर टांगलंय, त्याला अनेक प्रकारच्या वेदनातून जावं लागलंय. आणि या सगळ्याला त्याने कसं पाहिलंय, तर तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती प्रार्थना करतो आणि तो म्हणतो की हे परमेश्वरा, हे बाप्पा, या लोकांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. त्यामुळे प्रियांनो, आज मी तुम्हाला देखील सांगतो की ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला असेल, तुमचा छळ केला असेल, तुमची निंदा केली असेल, तुमच्याकडचं आहे नाही ते सगळं लुबाडलं असेल, त्यांनी तुमच्या विश्वासाला अगदी तिलांजली दिली असेल, अशा सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करा आणि त्यांना परमेश्वराच्या हातात सोपवून द्या. त्याचं प्रतिफळ ते भोगतील. तुम्ही क्षमा करायला शिका. हालेलुया. कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती मरताना देखील क्षमाच शिकवली आणि त्याने देखील त्या लोकांना क्षमा केली. आणि म्हणून तुमचं आणि माझं काम आहे की आम्ही देखील क्षमा करायला शिकलं पाहिजे. आम्ही विश्वासघात करणारे नसलं पाहिजे, तर विश्वासघात करणाऱ्यांना क्षमा करणारे लोक आम्ही बनलं पाहिजेत. आणि त्या विश्वासघाताला आम्ही आशीर्वादांमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याच्यासाठी प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समोरच्याने विश्वासघात केलाय, परंतु परमेश्वरा, तू माझ्यासाठी एक नवीन जीवन देत आहेस, एक नवीन जीवन, एक नवीन सामर्थ्य तू मला देत आहेस, असं आम्ही म्हणायला शिकलं पाहिजे. समोरच्याने आम्हाला त्रास दिला, समोरच्याने आम्हाला छळलं, समोरच्याने आमच्याकडचं आहे नाही ते काढून घेतलं, समोरच्यांनी आम्हाला त्या रिलेशनशिप मधून बाहेर काढलं, समोरच्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारच्या वेदनातून जाण्यासाठी भाग पाडलं. हरकत नाही, परमेश्वरा तू क्षमा कर, त्याचं प्रतिफळ ते भोगतील. पण परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, कारण तू त्या चुकीच्या गोष्टींमधून आज आम्हाला बाहेर घेऊन आलास आणि एक नवीन सामर्थ्य, एक नवीन जीवन पुन्हा एकदा तू आम्हाला देऊ करत आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, असं आम्हाला म्हणता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या विश्वासघाताकडे आम्ही आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकलं पाहिजे. यहूदा इस्करियोतने विश्वासघात केलाय, परंतु परमेश्वराने ती संधी आशीर्वादामध्ये बदलली. संपूर्ण जगाच्या तारणासाठी त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाऊ दिलं आणि त्या मरणाला जिंकण्यासाठी येशूचा त्याने सुंदररित्या उपयोग केलेला आम्ही पाहत आहोत. त्या येशूला त्या मरणातून जिवंत केलं आणि त्या येशूने दाखवून दिलं की मी मरणाला हरवलेला आहे, मरणावर विजय मिळवलेला आहे आणि सैतानाचं जे हत्यार होतं मृत्यू, त्या मृत्यूला मी जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मृत्यूवरती त्या येशूने विजय मिळवलेला आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला शिकायचंय की आम्ही सगळ्यात पहिले तर विश्वासघात करणारे नसले पाहिजे. जे विश्वासघात करत आहेत त्यांना क्षमा करणारे लोक आम्हाला बनायचे आणि विश्वासघाताने जी परिस्थिती तयार झाली ती आशीर्वादात कशी बदलता येईल याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायला शिकायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा विश्वासघात होईल, दुःख होईल, त्रास होईल, पण त्याच्यामध्ये निवड करा की तो कडूपणा आमच्यामध्ये निर्माण करून घ्यायचा आहे की देवाचे आशीर्वाद, देवाचा प्लॅन जो आमच्या जीवनाप्रती होता तो आम्हाला शोधायचा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःला झोकून द्यायचंय. तुमची दुःखद परिस्थिती बदलून एक नवीन गोष्ट तुमच्या जीवनात तो परमेश्वर निर्माण करेल, हा विश्वास आम्हाला ठेवायला शिकायचंय. विश्वासघात झालेल्या लोकांनो, तुम्ही ज्यांनी विश्वासघात केलाय त्यांना क्षमा करायला शिका. आणि जे विश्वासघात करणारे असतील अशा लोकांनो, आज तुम्हाला सांगू इच्छितो की यहूदाकडे पहा, त्याचे परिणाम बघा आणि स्वतः पश्चाताप करा. पुन्हा एकदा देवाजवळ या. विश्वासघात करायची प्रवृत्ती असणाऱ्या प्रत्येकाला आज मला सांगायचंय की पश्चाताप करा, कारण परमेश्वराचं राज्य जवळ आलेलं आहे. शेवटच्या काळात जे लोक त्या कठीण
प्रसंगातून जात असतील, त्या कठीण हृदयाचे झालेले असतील, त्या प्रत्येकाने आज या मेसेजकडे थोडंसं बारकाईने पहा. यहूदा इस्करियोतने आत्महत्या केली आहे. त्याचे आतडे पोट फुटून बाहेर आलेले होते. अशा अवस्थेत तो पडला होता. तुमची अवस्था काय होईल मला माहित नाही, परंतु आमची प्रार्थना आहे की परमेश्वराने तुम्हाला क्षमाच करावी. आमच्यातल्या कोणाचंही मन कोणाचा विश्वासघात करण्या इतकं दुष्ट नसावं, याच्यासाठी आज आम्ही प्रत्येक जण झटायचा प्रयत्न करूया. प्रेज द लॉर्ड. आणि विचार करा थोडासा, योसेफाचा त्याच्या भावांनी विश्वासघात करायचा प्रयत्न केला म्हणजे केलाच, त्याचा विश्वासघात केला. आणि तो त्यांच्याकडे त्यांची विचारपूस करायला येत असताना, त्यांच्यासाठी जेवण घेऊन येत असताना, डबा घेऊन येत असताना त्या लोकांनी त्याला पकडलंय, त्याला खड्ड्यात टाकलंय आणि त्याला मिसर देशातल्या व्यापाऱ्यांना विकून टाकलंय. आणि त्या विश्वासघाताचा उपयोग परमेश्वराने संपूर्ण मिसर देशाला वाचवण्यासाठी केलाय. मिसर देशाचा पंतप्रधान त्याला करण्यात आलंय आणि त्याच भावांना त्याच्या पुढे झुकावं लागलंय आणि त्यांच्या जीवनामध्ये पुढे लागणारी सगळी तरतूद त्या योसेफाच्या द्वारे करण्यात आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुमच्यावरती झालेल्या अन्यायाचं रूपांतर आशीर्वादामध्ये करायला समर्थ आहे. तुम्ही तयार आहात का? तुम्ही दुःखी आहात, त्रासात आहात, निराशेत आहात, संकटात आहात, समस्यांमध्ये आहात, अडीअडचणींमध्ये आहात, तुमचा कोणीतरी विश्वासघात केलंय, तुमच्या जीवनातलं आहे नाही ते सगळं कोणीतरी काढून घेतलंय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला चीट केलंय. आज विश्वास ठेवा पुन्हा एकदा, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या दुःखाचं रूपांतर आनंदात करायला तयार आहे. तुमच्या विश्वासघाताचं रूपांतर असो त्या आशीर्वादांमध्ये करायला तयार आहे. तुमची तयारी आहे काय? तुम्ही आज त्याच्याकडे येणार आहात काय? तुम्ही त्याला म्हणणार आहात का की आम्ही यहूदा इस्करियोत प्रमाणे तुला सोडणार नाही, तुला विकणार नाही, थोड्या गोष्टीसाठी, मोजक्या गोष्टींसाठी आम्ही देवा तुझ्याकडे पाठ फिरवणार नाही, तर आम्ही सातत्याने तुझ्या जवळ राहू, सातत्याने तुझ्या नावाचा धावा करू, सातत्याने तुझी सेवा करायचा प्रयत्न करू, सातत्याने तुझ्या वचनाची घोषणा आम्ही करणारे लोक बनू, अशी कमिटमेंट आज तुम्ही त्या जिवंत देवाला करणार आहात का? आज विचार करा थोडासा. तुमच्या जीवनात तुम्ही विचार करायचा, माझ्या जीवनात मी विचार करणार. प्रियांनो, या आपण थांबूया इथे. आम्ही विश्वासघात करणारे नसावेत, आम्ही यहूदा इस्करियोत प्रमाणे नसावेत. म्हणून आज आपण प्रार्थना करूया. या आपण आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सुंदर वचनांबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. यहूदा इस्करियोतचं जीवन आज आम्ही पाहत आहोत, न्याहाळत आहोत जिवंत देवा, आणि त्यामधून आम्ही शिकत आहोत की पैशासाठी, थोडक्या गोष्टींसाठी लोक एकमेकांना कसे सोडून देतात, किंवा जिवंत देवा यहूदा इस्करियोतनी कशा पद्धतीने येशूला 30 रुपयांसाठी विकलं. आम्ही या गोष्टी आज पाहत आहोत. परमेश्वर माझ्या देवा, आमचं जीवन तसं नसू देत. आम्ही आज एकमेकांसंगती जगत असताना पैशांसाठी एकमेकांना सोडून देत आहोत, एकमेकांचा विश्वासघात करत आहोत. जिवंत देवा, या गोष्टी आम्ही चुकीच्या करत आहोत हे आम्हाला प्रत्येकाला समजू देत परमेश्वर पित्या. आणि याच्यामधून तू आम्हाला बोध घ्यायला शिकव, याच्यामधून तू आम्हाला एक नवीन धडा देत आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. तू आम्हाला शिकवत आहेस, त्याबद्दल तुला गौरव देतो जिवंत देवा. आम्ही विश्वासघात करणारे नसावे, म्हणून तू आमचं मन आणि हृदय तयार कर, अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. तुझ्याशी एकनिष्ठ राहणारे जीवन तू आम्हाला जगायला शिकव. आम्ही एकमेकांशी एकनिष्ठ असावं, म्हणून तुझी दयाकृपा तू आमच्या जीवनामध्ये होत परमेश्वरा. जिवंत परमेश्वरा, पैशासाठी आणि इतर छोट्याशा क्षुल्लक गोष्टींसाठी आम्ही एकमेकांची संगत आम्ही सोडावी नाही, म्हणून तू आम्हाला प्रत्येकाला मदत कर, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. जिवंत परमेश्वरा, तुझं वचन सांगतंय जगातील सर्व काही कमावलं, परंतु आत्म्याचा नाश झाला तर तुम्ही काय कमावलं? होय परमेश्वरा, आम्ही जगातल्या क्षुल्लक भौतिक गोष्टींसाठी, जिवंत देवा संपत्तीसाठी आणि पैशासाठी आम्ही एकमेकांना सोडून देऊ, परंतु परमेश्वरा तो पैसा आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार नाही, ती प्रॉपर्टी, ती संपत्ती आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार नाही, हे आम्हाला प्रत्येकाला समजू देत परमेश्वरा. आणि म्हणून जिवंत देवा, तुझ्यावरचं प्रेम, प्रीती आम्हाला एकमेकांवरती करता येऊ देत, त्या प्रीतीने आम्ही जगावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुला आज विनंती आणि प्रार्थना करतो. दयावान परमेश्वरा, तू आम्हाला आज ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या
आम्ही नेटाने धरून ठेवाव्यात, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. कारण तुझं वचन सांगतं, जो शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहील तोच तरला जाईल. होय परमेश्वरा, तू आम्हाला प्रत्येकाला तार परमेश्वरा. आमच्या कोणाच्याही आत्म्याचा नाश होऊ देऊ नको. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आज आशीर्वादाची रेलचेल कर, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येक जण ज्या त्रासात, दुःखात, समस्यात, संकटात, आजार विकारांमध्ये असेल, अशा प्रत्येकाला तू बाहेर काढ. ज्यांचा विश्वासघात झाला असेल, जे परमेश्वर पित्या चिरडले गेलेल्या अवस्थेत असतील, जिवंत देवा अशा प्रत्येकाला परमेश्वरा, जे चीट केलेल्या अवस्थेत असतील, अशा प्रत्येकाला परमेश्वरा तू तुझ्या पवित्र हातात घे आणि तू त्यांचं सांत्वन कर, अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. सामर्थ्याने भरलेल्या देवा, तू त्या प्रत्येकाच्या हृदयाशी बोल आणि तू त्यांना सांग की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच तुमचा त्याग करणार नाही. होय माझ्या जिवंत देवा, तू त्या प्रत्येकाचा सांभाळ कर, संरक्षण कर, सहाय्य कर, प्रत्येकाला आजार विकारातून मुक्त कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. या वेळेबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार आणि उपकार मानतो. सर्व गौरव तुला देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक पिते आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, विश्वास ठेवा आणि अधिकाधिक वचनामध्ये वाढायचा प्रयत्न करा आणि स्वतःची काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.